नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळं साहजिकच सगळ्या मंदिरांमध्ये कीर्तनं सुरू आहेत, भजन सुरू आहे, प्रवचन सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे असं वातावरण धार्मिक झालेलं आहे. राजकारणामध्ये सुद्धा अशी प्रवचनं होत असतात. आणि असंच एक अतिशय महत्त्वाचं राजकीय प्रवचन हे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी दिलेलं आहे. अर्थात त्यांच्या प्रवचनाचा विषय राजकीय निष्ठा हा होता. ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, चरित्राचं प्रकाशन, असा तो फार मोठा समारंभ झाला. त्या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि जयंतरावांचं भाषण अतिशय खुमासदार झालं. आणि त्यांनी या संपूर्ण भाषणामध्ये निष्ठा, राजकीय निष्ठा ह्या विषयावरती अतिशय सविस्तर असं विवेचन केलं. दिलीप तात्यांच्या राजकीय निष्ठेचाही त्यांनी उल्लेख केला. आणि एवढंच नव्हे तर दिलीप तात्यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केलेली आहे, ती तशी त्यांनी करू नये. आपल्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवृत्ती हा शब्द नसतो, असंही त्यांनी हसत हसत सांगितलं. त्यामुळं अजूनही दिलीप तात्यांनी काम करत राहावं आणि निवृत्ती काही घेऊ नये त्यांनी. अर्थात दिलीप तात्यांची निवृत्ती ही काही वैतागातून आली अशातला भाग नाही आहे. एक निश्चित आहे की दिलीप तात्यांना सूतगिरणीचं अध्यक्षपद मिळालं. सूतगिरणी फेडरेशनचंही अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही तात्यांना मिळालं. राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. परंतु आमदार होण्याची त्यांची जी काही महत्त्वाकांक्षा होती किंवा इच्छा होती किंवा तशी ती योग्यता आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं आमदार होण्याची तात्यांच्यामध्ये, ती संधी काही त्यांना मिळाली नाही. आणि ती मिळालेली नसतानाच त्यांनी निवृत्ती घेतली आहे, जाहीर केलेली आहे. कदाचित त्यामुळेही जयंतरावांनी त्यांना सल्ला दिला असेल की आपल्या पक्षामध्ये अशी काही निवृत्ती हा विषय येत नाही. कदाचित जयंतरावांच्या म्हणजे साहेबांच्या मनात तात्यांच्या बद्दल काही विचार असेल, भविष्यामधला काही सांगता येत नाही आपल्याला. असं जयंतरावांनी या पद्धतीची निष्ठेवरचं जे भाषण दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 वेळा उल्लेख केला की अगदी उद्या सकाळी वगैरे असं नुसतं एक वाक्य त्यांनी अर्धवट सोडलं. आणि असं निष्ठा बदलायची नसती. गेल्या 10 वर्षामध्ये असं सगळं राजकारण सुरू आहे, निष्ठेला काही अर्थ राहिलेला नाही. परंतु परिस्थिती बदलेल. व्यक्तीनं परिस्थितीनुसार राजकारणातल्या नेत्यांनी बदलायचं नसतं, तर त्यांनी आपल्यामुळं परिस्थिती बदलायची असते, असंही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. आता मी त्यांच्या भाषणाला सगळ्या प्रवचन हा शब्द वापरला, म्हणजे त्यांचे विरोधक असं म्हणतील की जयंतरावांचं हे प्रवचन आहे. आता प्रत्यक्षात असं आहे की त्यांनी ते ज्यांचं नेतृत्व मानतात, शिरोधार्य मानतात, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्वेसर्वा असलेले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी सुद्धा राजकारणामध्ये अनेकदा वारा वाहील तशी पाठ फिरवली असं आपल्याला माहीत आहे. हे दिसलेलं आहे आपल्याला. 1978 साली जर शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले नसते 40 आमदारांना घेऊन, तर ते कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकर झाले नसते, जेवढ्या लवकर झाले तेवढ्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1999 साली त्यांनी काही तात्विक मुद्द्यावरती काँग्रेसची फारकत घेतली आणि काँग्रेसबरोबर आता कधीही युती करणार नाही म्हणून सांगितलं. आणि काही महिन्यातच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अगदी घमासान राजकीय लढाई झाली. त्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या अगदी भरपूर राजकीय उद्धार झालेला होता. परंतु महाराष्ट्रातली निवडणूक झाली आणि महाराष्ट्रात महायुतीची काही सत्ता येत नाही. आणि जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन आणि काही मित्रपक्षांबरोबर घेऊन सत्ता होती असं वाटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला सगळा विचार बाजूला ठेवला आणि ते सत्तेत सामील झाले. आता जयंतरावांनी या संपूर्ण भाषणामध्ये गेले काही महिने जयंतरावांच्या बद्दल एक सतत बातम्या येत असतात की ते भारतीय जनता पक्षात जाणार, त्यांना मंत्रिपद मिळणार, अर्थमंत्रीपद मिळणार, उपमुख्यमंत्रीपद मिळणार वगैरे वगैरे चालू असतं. त्यातच आता दिलीप तात्यांनी त्या भाषणामध्ये म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की
लोकनेते राजाराम बापू पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा होती, परंतु ते काही झालेलं नाही. परंतु जयंत पाटील यांनी ती लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं. आता राजाराम बापू पाटील यांचं सुद्धा जर आपण उदाहरण घेतलं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांची जी कुचंबणा झाली त्या काळामध्ये आणि तिथं आपल्या नेतृत्वाला काही फार मोठा भवितव्याला आपल्या कर्तृत्वाला वाव नाही असं लक्षात आल्यानंतर राजाराम बापूंनी पक्ष बदललेला होता आणि त्यांनी जनता पक्षात प्रवेश केलेला होता. ही हकीकत सगळ्यांना माहीत आहे. तर जयंतरावांनी आपल्या भाषणामध्ये सगळा हा असा उल्लेख केला. आता काही त्यांचे विरोधक असं म्हणतील की त्यांच्या वाटाघाटीत चाललेले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार आणि त्यांचे खासदार पंतप्रधान मोदींना जाऊन भेटले. त्यांच्या काही वाटाघाटी झाल्या, काही चर्चा सुरू आहेत वगैरे सुद्धा सतत सारखं चालू असतं. मध्येच असा बातम्या येतात की शरद पवार हे काही कुठल्या पक्षात जाणार नाहीत, एनडीएमध्ये जाणार नाहीत, ते महाविकास आघाडीमध्येच राहणार, म्हणजे इंडिया आघाडीमध्येच राहणार वगैरे वगैरे असतात. त्याचाही संभ्रम अजून काही संपलेला नाही. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आणि मग शरद पवारांचा सगळा गट जो पक्ष आहे तो सगळा इंडीमध्ये सामील होणार, महायुतीत सामील होणार, अशी चर्चा चालू असते. अशा चर्चा काय रोज सुरू असतात. परंतु भारतीय जनता पक्षात जयंतराव पाटील जाणार, ते कसे जाणार ह्याबद्दल काही कोण बोलत नव्हतं किंवा आजही बोलत नाहीत. ते एकटे जाणार का, त्यांचे जे काही आमदार आहेत महाराष्ट्रातले ते घेऊन ते जाणार का वगैरे काही म्हणत नाहीत. परंतु जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, कारण त्यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर पूर्वीपासून चांगले सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाला पूर्वीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आज जयंत पाटील यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ काम करते आणि ते त्या संचालक मंडळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे 7 ते 8 जण आहेत, सहभागी आहेत त्या संचालक मंडळामध्ये. त्यामुळं जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक सुद्धा आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवून करणार नाही, तर पक्षविरहित पद्धतीनं आम्ही नवीन संचालक मंडळ करायचा प्रयत्न करू असं जाहीरही केलेलं आहे. या सगळ्या घटना किंवा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत सगळा पाहिला तर अनेकांचं असं सारख्या बातम्या येत होत्या की ते भारतीय जनता पक्षात जाणार, सत्तेत सहभागी होणार. त्यामुळे जयंतरावांच्या समर्थकांना सुद्धा थोडासा मध्येच दिलासा मिळायचा, कारण सत्तेशिवाय आता बरेच वर्ष सगळेजण बाजूला राहिलेले आहेत. जवळजवळ आता 4-4.5 वर्ष होत आली. त्यामुळं मध्येच त्यांच्या समर्थकांना दिलासाही मिळायचा. परंतु आज जयंतरावांनी जे निष्ठेवरचं जे सगळं म्हणजे विरोधकांच्या दृष्टीनं प्रवचन आणि प्रत्यक्षात भाष्य, राजकीय भाष्य जे केलेलं आहे ते जर पाहिलं तर ते तूर्त तरी काही भाजपमध्ये जातील असं दिसत नाही. किंबहुना एकूण निष्ठेबद्दल ते जे बोलले, राजकीय निष्ठेबद्दल अतिशय प्रखरपणे ते बोललेले आहेत, ते पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षामध्ये कधी जातील असं आज तरी वाटत नाही. परंतु शेवटी राजकीय नेते आणि जयंतरावांसारखे जे मुरब्बी नेते असतात ते कधीही स्पष्टपणे काही सांगत नाहीत. तुम्ही पहा, त्यांचं सगळं भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्या भाषणामध्ये मी थेट कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही असं ते कुठं म्हणलेले नाही. त्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये एक आपण फट म्हणतो तशी ठेवलेली आहे. असाही काही अर्थ काढतील, परंतु राजकीय निष्ठा, पक्षाच्या कार्यकर्त्यांची राजकीय निष्ठा, कशा निष्ठेनं त्यांनी काम केलं पाहिजे, लोकांची कशी सेवा केली पाहिजे ह्या विषयावरती जयंतरावांनी अतिशय मार्मिक आणि अतिशय महत्त्वाचं मूलगामी असं प्रतिपादन केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. त्याबद्दल सर्वच कार्यकर्ते भारावून गेलेले आहेत. दिलीप तात्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या. दिलीप तात्यांच्या एकूण कामाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. दिलीप तात्यांनी तर फारच मजा केली. दिलीप तात्यांचं भाषण म्हणजे एक मोठी मेजवानी असते त्या कुठल्याही समारंभातली. कुठल्याही समारंभ, जिल्हा बँकेची सभा असू दे किंवा कुठलेही समारंभ असू दे, त्यात ते असं म्हणले की मी जास्तीत जास्त खरं लिहायचा ह्या माझ्या चरित्रामध्ये प्रयत्न केलाय. सगळंच खरं लिहिलं असतं तर व्यासपीठावरचे निम्मे लोक घरी निघून गेले असते असंही दिलीप तात्या म्हणाले, त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये म्हणाले. म्हणजे खरोखरच जर दिलीप तात्यांनी आपलं चरित्र अगदी 100% जसं आहे तसं लिहायचं ठरवलं तर काय होईल हे त्याची झलक त्यांनी आपल्या भाषणामधून दाखवलेली आहे. परंतु एकूण अतिशय चांगला समारंभ झाला. कृष्णाकाठच्या नेत्यांचाही दाखला, नेत्यांची एकूण सगळी विचारसरणी, त्यांची विचारधारा याच्याबद्दल अगदी किसनवीर यांच्यापासून ते क्रांतिसिंह नाना पाटलापर्यंतचे अनेक दाखले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतचे अनेक दाखले जयंतरावांनी आपल्या भाषणात दिले. त्यांचं भाषण अतिशय खुमासदार झालं, अतिशय मार्मिक झालं आणि लोकांचा प्रतिसाद त्या भाषणालाही चांगला मिळाला. आमचे
हे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.